हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे मृण्मयी आणि मी कंटेंट बनवते फूड, लाईफस्टाईल अँड ट्रॅव्हल बद्दल. सो आज मी चालली आहे वसईला. वसईमध्ये भरपूर गोष्टी आहेत खाण्यापिण्यासाठी आणि नेहमी तिकडेच असते. सो आज मी चालली आहे क्रिब्स बघायला. सो आता क्रिसमसचा टाइम आहे आणि क्रिसमसच्या टाइममध्ये वसईच्या गावामध्ये क्रिब्स बघण्यालायक असतात. म्हणजे एवढे मस्त डेकोरेशन ती लोक करतात, बंगले सजलेले असतात, मस्त सांता क्लॉज कुठेतरी कौलांवरती बसलेला असतो. खूप खूप मस्त दिसतं ते. सो मला इन्व्हिटेशन आलेलं आहे 2-3 क्रिब्सच्या युथ ग्रुपमधून. सो बा तिकडे जायचं आहे. सो आपण जाऊया वसईला, आपण बघूया त्यांचे क्रिब्स कसे असतात. 25 क्रिब्स आहेत टोटल. तर आपण सगळेच कव्हर नाही करणार. ऑलरेडी पहिले 3 क्रिब्स ज्यांना फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आणि थर्ड प्राइज मिळालेला आहे, आपण ते कव्हर करूया. पण त्याच्या व्यतिरिक्त असे भरपूर अजून गावं आहेत तिथे पण क्रिब्स आहेत आणि ते बघ. सो जे क्रिब्स आहेत ते तुम्ही आता बघणार आहात. तुम्हाला कोणतं आवडलं ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मला जे आवडलं ते पण मी तुम्हाला सांगेन. सगळ्यात पहिला क्रिब जिथे मी विजिट केलं ते होतं न्यू कॅसल किरावली. यावर्षी यांना फर्स्ट प्राइज तर मिळालंच, पण यांचा देखावा, यांची जी मेहनत याच्या पाठी लागलेली होती, इट वॉज पेड ऑफ. हे जे स्पेशली हा जो फोटो बूथ होता मला खूप खूप आवडला. इथे व्हिडिओज फोटोज तर खूप मस्त आले. हे त्यांचे सगळे प्राइजेस. आणि इथे आहे यांचा क्रिब. हे तुम्हाला आता जसं वाटेल की एवढं सिम्पल आहे, खूप एकदम नॉर्मल आहे, पण नाही. थांबा, तुम्हाला 15 मिनिटाचा मस्त एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघा तो, तुम्ही स्किप नका करू. हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या आजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. नाझरेत इथे एक तरुणी होती जिचं लग्न योसेफ नावाच्या माणसासोबत ठरलं होतं. तिचं नाव होतं मरिया. हे मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. हे कसं शक्य आहे, कारण मी कुमारी. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, त्यामुळे ते पवित्र बालक परात्पर देवाचा पुत्र म्हणेल. त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही. नासरेतचे सर्व लोक हो ऐका. अगस्त कैसरनं हुकूम दिलाय की गालिल आणि यहुदा प्रांताच्या सर्व लोकांची जनगणना व्हावी. म्हणून सर्व लोकांनी आपापल्या मूळ गावी जाऊन नाव नोंदणी करावी. आणि मरिया ही यहुदियातल्या बेथलेहेम गावी आपला वांगनिश्चय झालेल्या योसेफाबरोबर नोंदणी करण्यासाठी गेली, पण त्यांना राहायला कुठंच जागा मिळाली नाही.
जन्म बेथलेहेम येथे गुराढोरांच्या गोठ्यात झाला, कारण मरिया व योसेफाच्या नातलगांच्या घरी त्यांच्याकरता जागा नव्हती. आणि अगणित देवदूतांनी त्याच्या जन्माची घोषणा केली. त्याची सुंता करण्याची वेळ आली तेव्हा त्यानं त्याला येशू असं नाव दिलं, म्हणजे देव तारतो. त्याच्या बाप्तिस्म्यानंतर येशू गावोगावी शिकवत फिरत होता आणि त्याच्या संदेशातून त्याच्या अधिकाराची खात्री होत गेली. गलिलातील काना नावाच्या खेडेगावात एक लग्न होते. तिथे येशूची आई पाहुणी म्हणून गेलेली होती. येशू व त्याचे शिष्य यांना देखील या लग्नाचे आमंत्रण होते. मेजवानीच्या वेळी द्राक्षारस संपला तेव्हा येशूच्या आईने येऊन त्यांची अडचण त्याला सांगितली. तेव्हा येशू म्हणाला, मी आता तुला काही मदत करू शकत नाही, कारण चमत्कार करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. परंतु त्याच्या आईने चाकरांस सांगितले, तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा. त्या ठिकाणी पाण्याचे 6 दगडी रांजण होते. यहुदी धार्मिक विधींसाठी ते वापरले जात आणि त्या प्रत्येकात सुमारे 100 लिटर पाणी मावेल एवढे ते मोठे होते. येशूने त्या चाकरांना ते रांजण काठोकाठ पाण्याने भरण्यास सांगितले. त्यांनी हे केल्यावर तो त्यांना म्हणाला, आता यातले काही काढा आणि भोजन कारभाराकडे न्या. त्या भोजन कारभाराने द्राक्षारस झालेले ते पाणी चाखून पाहिले. तो द्राक्षारस कोठून आणला हे त्याला माहित नव्हते, पण चाकरांना अर्थात ते माहित होते. म्हणून त्याने वराला बोलावून म्हटले, काय उत्कृष्ट द्राक्षारस आहे हा. तुमची रीत वेगळी दिसते, कारण सहसा यजमान उत्कृष्ट द्राक्षारस प्रथम वाढतो आणि जेवणाऱ्यांचे समाधान झाल्यानंतर मग थोड्या कमी प्रतीचा द्राक्षारस वाढतो. तुम्ही तर तुमचा उत्कृष्ट द्राक्षारस शेवटपर्यंत ठेवला आहे. गालिलातील काना येथील चमत्कार हा येशूच्या स्वर्गीय सामर्थ्याचे पहिले जाहीर प्रकटन होते आणि तो खरोखर ख्रिस्त आहे असा त्याच्या शिष्यांनी त्याचवर विश्वास ठेवला. संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्नहुमास जाऊ लागले. आणि अंधार पडला तरी येशू त्यांच्या जवळ आला नव्हता. तेव्हा मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस 1.25 कोस वलगून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि ते खूप घाबरले. घाबरू नका, मी आहे. मग त्यांनी त्याला मचव्यात घेतले. आणि मचवा लगेच त्या ठिकाणी किनाऱ्याला लागला जिथे त्यांना जायचं होतं. जन्म, मृत्यू, प्रत्येकाच्या आयुष्यातील 2 महत्वाचे पैलू. प्रभू येशू मानवरूपी आपल्यामध्ये जन्मी आला. त्याने रोग्यांना बरे केले, मुक्यांना आवाज दिला आणि आंधळ्यांना दृष्टी दिली. याबदली लोकांनी त्याला काय दिले? चाबकाचे फटके दिले, खांद्यावर क्रूस देऊन कालवारीवर चढविले व 2 चोरांमध्ये संसावर केले.
मेलेल्यांना जिवंत करणारा सर्वसमर्थ प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजय पावून क्रूसावर मेलेल्यांच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या वैभवाने जिवंत झाला व 40 दिवसानंतर आपल्या शिष्यांच्या समक्ष स्वर्गात चढला. येशू आपल्याला सांगून गेला की जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल पुढे कर. शेजाऱ्यावर प्रीती करून आपल्या वैऱ्याचा द्वेष न करता आपल्या वैऱ्यावरही स्वतः एवढी प्रीती कर. प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभूला आपल्यामध्ये येऊन 2000 वर्षे उलटून गेली. अनेक पिढ्या आल्या आणि निघून गेल्या, पण जसा वर्षानुवर्षे नदीत पडलेला दगड आतमध्ये सुकाच राहतो तसे आपणही ख्रिस्ताची शिकवणूक आत्मसात करण्यात कमीच पडलो. Attack by Palestinian militants in Gaza into the south of this country. As events course, more than 5,000 rockets have been launched from Gaza into Israel. Israel reports 22 people have been killed since that attack began. Israeli आपल्या गोंधळलेल्या, दिशाभूल झालेल्या, आतंकवाद व युद्धांनी त्रसलेल्या जगात बाळ येशू जन्मी आला आहे. तो फक्त आपल्या थाटामाटाने सजवलेल्या घरांमध्ये, गावागावातील मोठ्यांमध्ये जन्माला आला नाही, तर युद्धांमुळे अनाथ झालेल्या त्या बालकांच्या घरी, गर्वाच्या लढ्या लढताना शहीद झालेल्या त्या सैनिकाच्या तरुण विधवेच्या घरी, आपले घर, दार, हात, पाय गमावून रुग्णालयात पडलेल्या त्या निर्दोष हजारांच्या घरी देखील जन्माला आला. प्रेमाचा व ऐक्याचा संदेश घेऊन आपला नाताळचा सोहळा दरवर्षी येतो व जातो, पण आपली युद्ध, आपल्या पद्धती कधीच बदलत नाही. आपल्याला या जगात प्रेम पसरवायचे असेल तर प्रथम आपण आपल्या कुटुंबात ते पेरलं पाहिजे. आपल्याला जर या जगात शांती हवी असेल तर आपण प्रथम क्षमेच्या पावलावर पाऊल टाकले पाहिजे. आपल्या अंतःकरणातील द्वेष नाहीसा केला पाहिजे.
आय गेस तुम्हाला सुद्धा गुजबम्स झाले असतील हा क्रिपची व्हिडिओ बघून. यांचा जो हा क्रिपचा शो होता इट वॉज वर्थ वॉचिंग आणि फर्स्ट प्राइज यांना तर ऑब्व्हियसली डिझर्व करतात. आणि त्यांचा लाईट शो होता. ह्या लाईट शोसाठी लोक लांबून लांबून येत होते आणि दिस इज द रिझन वाय आय एम सो मच इम्प्रेस्ड अँड इन लव्ह विथ न्यूकॅसल किरावली क्रिप दिस इयर. लव्ह देअर वर्क. ग्रेट जॉब पीपल. सेकंड स्टॉप कोकरमवाडी. इथे ह्या बंगल्यामध्ये दरवर्षी लाईट्सचे काही ना काहीतरी नवीन बघायला मिळतं. यावर्षी यांनी इथे एंजल बनवलेला होता आणि हे सगळे वाडीतले मिळून हे सगळे करतात विच इज रिअली अट्रॅक्टिव्ह. आणि यांचा क्रिप इज ऑलवेज रिसायकल्ड आणि लोक स्वतः बनवतात. यू कॅन हॅव अ वॉच. नेक्स्ट भटकरवाडी. यावर्षी यांना सेकंड प्राइज मिळालं. चला बघूया यांचा क्रिप. यावर्षी गोगळेवाडीचा क्रिप काही असा होता. मला इकडचा क्रिप बघायला खूप मस्त वाटतं. यांच्याकडे दरवर्षी काही ना काही नवीन तशी सजावट असते आणि यावर्षी यांनी सगळंच हँडक्राफ्टेड केलेलं होतं. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट लाईक करायला विसरू नका. जसं मी मगाशी म्हणलं तुम्हाला कौलांवरती सांता क्लॉज दिसतील. हे बघा सांता क्लॉज आणि मिकी माऊस.